काल ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवरती करवाढीचा विषय पटलावरती होता आणि ही करवाढ करत असताना आपण एकतर 10 ते 11 वर्षानंतर ही करवाढ करतोय आणि करवाढ करणं ही स्वाभाविक आपल्याला उत्पन्नाच्या शहराच्या विकासाच्या सर्वांगीण विकास करण्याकरता करवाढ करणं अपेक्षित होतं आणि त्याकरता हा करवाढीचा विषय प्रशासनाने पटलावर आणला होता आणि त्याबाबत ती चर्चा झाली आणि त्यानंतरच त्या करवाढीला आपण सर्वांनी मान्यता दिलेली आहे. किती करवाढ असणार आहे आणि त्याच्यामुळे महापालिकेला कसा फायदा होईल? नाही, करवाढ जी आहे ठाणे महापालिकेच्या एकंदर तो करवाढीचा विषय आहे तो घरगुती करता जी करवाढ प्रस्तावित केलेली आहे ती 12% आणि त्याच्यानंतर कमर्शियल करता जी करवाढ केलेली आहे ती 20% करवाढ प्रशासनाने प्रस्तावित केलेली आहे. त्यातल्या काही सूचना आहेत, सन्मान्य सदस्यांच्या काही सूचना होत्या, त्या सूचनांचा समाविष्ट करून त्याच्यामध्ये त्या सर्वांगीण करवाढ करण्याबाबतला जो ठराव आहे तो काल महासभेत अंतिम चर्चेअंती मंजूर करण्यात आला. परंतु हे करत असताना ज्या अर्थी आपण ठाणे शहराचा विकास बघतोय, ठाणे शहराच्या एकंदर जे इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं आहे, MMRG व्हिजनमध्ये जे काय गोष्टींचा पायाभूत सुविधा आपण ज्या देत आहोत त्या देत असताना करवाढ करणं ही अपेक्षित होतं. इतर महापालिकेच्या तुलनेत आपली जी करवाढ जी काय प्रशासनाने सुचवलेली आहे ती फार त्यामानाने कमी आहे आणि मी असं म्हणत नाही की त्यांची करवाढ जास्त आणि आपली कमी आहे, परंतु प्रशासनाने करवाढीचा प्रस्ताव आणण्याच्या आधीही सुद्धा पदाधिकाऱ्यांची चर्चा केली होती. सर्व गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये, सर्व पक्षीय गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये आणि पदाधिकाऱ्यांसमवेत ही चर्चा झाली आणि त्यानुसारच हा प्रस्ताव पटलावरती आलेला आहे आणि त्यानुसार आपण सर्वांमध्ये मंजूर केला आहे. महत्वाचा मुद्दा आहे तुमचा मित्रपक्ष असलेला भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी असं विचारलंय, थेट आरोप केलाय की आम्हाला अंधारात ठेवून हे करवाढ केली गेली, आम्हाला हा जो प्रस्ताव आहे त्याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती दिली गेली नव्हती आणि अचानक फक्त स्वतःकडे मोठं मेजॉरिटी आहे, संख्याबळ जास्त आहे म्हणून शिवसेनेने हे करवाढ लादलेली आहे आणि आम्ही त्याचा विरोध करतोय. पण आयुक्तांना देखील त्यांनी 28 नगरसेवकांनी एकत्र पत्र लिहिले की ही करवाढ जी ती मागे घ्यावी. हे बघा, एक लक्षात ठेवा की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही एक नैसर्गिक युती आहे. त्याच्यामुळे आम्ही जो निर्णय घेतो हा युती म्हणूनच विचारात घेतो. त्यांना अंधारात ठेवण्याचा प्रश्नच येत नाही, कारण काय जेव्हा विषयपत्रिका निघते तेव्हा सर्वच सदस्यांना ती विषयपत्रिका दिली जाते, त्याच्यावर गोषवारा असतो आणि गोषवाऱ्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली असते की आपण किती टक्के करवाढ करणार आहोत कमर्शियलसाठी आणि व्यावसायिक घरगुतीसाठी, आणि ही व्याख्या त्या गोषवाऱ्यामध्ये सविस्तर नमूद केलेली आहे. हे करत असताना जर का आपल्याला त्या बाबतीत काही शंका होती तर आपण उपमहापौर आहात किंवा आपण पदाधिकारी आहात, ह्या सर्वांनी त्याच्या आधी अधिकाऱ्यांशी ह्या विषयावर चर्चा करून माहिती घ्यायला पाहिजे होती आणि तशा पद्धतीची चर्चा घडवून आणणं गरजेचं होतं आणि अंधारात ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. महासभेच्या प्रथेप्रमाणे त्याच्या आधी ज्या सर्वपक्षीय गटनेत्यांची मिटिंग होते, बैठक होते, त्या बैठकीमध्ये स्वतः उपमहापौर होते, विरोधी पक्षनेते होते, सर्व गटनेते होते आणि त्या गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये अशा पद्धतीची चर्चा आणि अशा पद्धतीची माहिती ही देण्यात आली होती आणि कशा पद्धतीने आपण करवाढ करणार आहोत आणि प्रशासनाने काय सुचवलं आणि आपली काय भूमिका असणार आहे ह्यावर चर्चा झाली होती आणि त्या पद्धतीने गोषवाऱ्याच्या व्यतिरिक्त आम्ही कोणतीच वाढ केलेली नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त काय होणं अपेक्षित नाही. जसं म्हणजे गेले 2 महासभा ज्या व्यवस्थित झाल्या, त्याच्या आधीच्या 4 महासभा वादाच्या होत्या. आम्हाला विश्वास होता की ही महासभा देखील व्यवस्थित पार पडेल, पण या महासभेत देखील शिवसेनेने अविश्वास आम्हाला दाखवला किंवा आम्हाला अंधारात ठेवलं. त्यामुळे आम्ही थेट विरोध केलेला आहे. तुम्हाला एकत्र असून देखील सतत हा विरोध केला. तर वेगवेगळे विषय असतील. 6 महिने झाले ठाणे महानगरपालिकेत सत्ता येऊन, 4 महासभा 5 महासभा ज्या आहेत त्या वादाच्या राहिलेल्या. नाही, हे बघा, आपण जर प्रत्येक गोष्टीचा जर का विरोधाभास नोंदवान असाल आणि ठाणे शहराच्या विकासाकरता एकत्र येऊन काम करण्याची जर आपली मानसिकता नसेल तर सभागृहात अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे. नेमकं विरोधी कोण आहे हे जनतेनेच ठरवावं. आता भाजप शिवसेना आम्ही एकत्र मिळून काम करतोय सभागृहामध्ये, अशा परिस्थितीमध्ये त्यांना विरोधात राहून काम करायची जर त्यांची भूमिका असेल तर त्यांनी त्यांची भूमिका बजवावी. शेवटी आम्ही ठाणेकरांच्या हितासाठी एकत्र आहोत आणि त्याच्यासाठीच आम्ही सभागृहात आपलं मत मांडतोय
परंतु त्यांना असं दरवेळेला का वाटतं, मला हाच प्रश्न पडतो की एखादा विषय जर आपण आधी ठरवला आहे की एकत्रपणे मंजूर करायचा आहे आणि नंतर सभागृहात वेगळी भूमिका घ्यायची, ही चुकीची पद्धत आहे. गटनेत्यांच्या बैठकीमध्ये, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जेव्हा ठरतं त्याच्यानंतर त्याचं इम्प्लिमेंट आपापल्या पक्षाच्या गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये ते होणं अपेक्षित असतं आणि ते त्यांनी करायला पाहिजे. आणि नंतर त्यांची भूमिका जर बदलत असेल तर त्याला आम्ही काहीच बोलू शकत नाही. आमच्यात काय त्यात वेगळं मत असू शकत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की एलबीटी अजून बाकी आहे, इतर अनेक कर जे आहे ते वसुली त्याची जर झाली तर महापालिकेचे उत्पन्न असंही वाढेल, करवाढ करायची तशी गरज सध्या नाहीये. नाही, हे बघा, साधा जर आपला रेंटलचा कोण भाडोत्री असेल त्याचंही दर 11 महिन्यांनी भाडं वाढतं. आपण तर 11 वर्षांनी करवाढ करतोय. आणि उरला प्रश्न इतर सोर्सेस जे आहेत, बजेट सादर होऊन 3 महिने झाले, बजेट नंतर कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटमधून आम्हाला कोणत्या कोणत्या खात्यातून करवाढ होऊ शकते, उत्पन्न वाढू शकतं ठाणे महापालिके क्षेत्रातलं, ते आम्ही वर्गीकरण केलेलं आहे. शहर विकास असेल, मलनिसरण विभाग असेल, पाणी खात्यातले असेल, इतर सर्व डिपार्टमेंटची सतत बैठका घेऊन महापौरांच्या अध्यक्षतेखाली सभागृह नेते असतील, विरोधी पक्ष नेते असतील, उपमहापौर, सर्वच पदाधिकारी गटनेत्यांची बैठकीत उत्पन्न कसं वाढवता येईल आपल्याला ह्या संदर्भातल्या गेल्या 3 महिने बैठका चालू आहेत. मग 3 महिन्याच्या बैठका जर सुरू आहेत आणि त्या सर्व बैठकींना आपण उपस्थित असता आणि त्यावेळेला उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून ज्या बजेटच्या अनुषंगाने आम्ही जेव्हा चर्चा करतो त्यावेळी त्यातला हा एक भाग आहे, टॅक्स वाढ करणं, कर वाढ करणं. त्याच्यामुळे त्यात वेगळं काही नाही. ह्याचबरोबर आम्ही टॅक्स डिपार्टमेंटनी एक दुसरी संकल्पना गेल्या 8 दिवसापासून आजमावली आहे. बऱ्याच नगरसेवकांचं मत होतं की ज्यांना टॅक्स आकारणी केलेली नाही, ज्यांचा वापर वेगळा आहे, रेसिडेन्शियल राहतात आणि कमर्शियल वापर होतोय, किंवा ज्यांच्याकडे टॅक्स आकारणीच झाले नाही वर्षानुवर्ष आणि ते अशाच राहत आहेत, ज्या बिल्डिंगला CC आहे पण OC घेतली नाही, अशा ज्या इमारती आहेत त्या इमारतीने टॅक्स लावण्यात यावा. तर त्याचंही काम युद्ध पातळीवर चालू आहे आणि प्रशासन त्या पद्धतीने काम करत आहे आणि मला खात्री आहे की ह्या सर्व ह्याच्यातून आपल्याला उत्पन्नात वाढ होईल. तर भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्यांचा असा आरोप आहे की गटनेत्या बैठकीमध्ये आम्हाला सांगण्यात आलं होतं की या संबंधित विषयावर महासभेमध्ये सांगोपांगी चर्चा होईल आणि त्यानंतरच हा विषय पास केला जाईल, परंतु आम्हाला गाफील देऊन हा विषय पास केला आहे. गटनेत्या बैठकीत शिवसेना एक भूमिका मांडते आणि प्रत्यक्षात वेगळी भूमिका मांडते. नाही, हे बघा, एक लक्षात ठेवा, चर्चा ही सभागृहात घडवली जाते. चर्चा घडवण्याकरता आपण सभागृहात त्या पद्धतीने आपली भूमिका असणं गरजेचं आहे. चर्चा झाली ना टॅक्सवरती, आमचे राम रेपाळे बोलले, सभागृह नेते हनुमान जगदाळे बोलले, इतर सदस्य बोलले, आमचे रमाकांत मडवी बोलले, राजेश मोरे बोलले की नवीन टॅक्स आकारणी करा, त्या संदर्भात प्रशासन काम करते, थकबाकी वसूल झाली पाहिजे, जी काही थकबाकी आहे त्या संदर्भात वसुली करणं गरजेचं आहे. आणि इतर महापालिकेपेक्षा आपली महापालिका ही टॅक्सच्या बाबतीत सरप्लसमध्ये आहे, ह्याचं मी ह्या ठिकाणी आपल्याला ठामपणे सांगू शकतो.